मुळातच हे गेट हे मालवाहतुकीचं गेट आहे. या गेटने येणाऱ्या गाड्या ह्या फक्त मालवाहतुकीच्या येत असतात. जे कोण ह्या पार्कमध्ये येत असतात त्यासाठी येण्यासाठी दुसरे गेट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रतिभा काकी ज्या गेटमध्ये आल्या त्या गेटवर असणारा वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड हा परप्रांतीय होता. ते प्रतिभा काकींना ओळखत नव्हता. आणि त्यानंतर ज्यावेळेस मला ह्या सूचना मिळाल्या की प्रतिभा काकी गेटवर आल्या आहेत, काही क्षणामध्येच मी त्यांना सूचना केल्या की तुम्ही त्यांना सोडा. सोडल्यानंतर त्या प्रतिभा काकी आतल्या कंपन्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यामध्ये गेल्या. त्यांनी महिलांशी संवाद साधला. संवाद साधल्यानंतर तिथं असं मला सिक्युरिटीने सांगण्यात आलं की त्यांच्याबरोबर जे काही सहकारी गाडीमधनं आलेले होते त्यांच्या महिला सहकारी त्यांना विचारत होते की शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठे. तसं बघायला गेलं तर शॉपिंग कॉम्प्लेक्स ह्या गेट पासून जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सिक्युरिटीने त्या पद्धतीने त्यांना सूचना दिल्या की तुम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या गेटने जावा. पण मला ज्यावेळेस कळालं प्रतिभा काकी आणि रेवतीताई आलेले आहेत, मी काही क्षणातच त्यांना आतमध्ये सोडलं गेलेलं आहे. त्यांनी आतमध्ये कामगारांशी संवाद साधला. सगळं भेटून गेलेलं आहे. असं नाही की अगोदर सुद्धा मागच्या 2-3 दिवसापूर्वी युगेंद्रदा पवार, सुप्रियाताई या सुद्धा पूर्वी येऊन गेलेल्या आहेत. या अगोदर सुद्धा प्रतिभा काकी किंवा रेवतीताई अनेक वेळा येऊन गेलेल्या आहेत. त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. जर ह्याची पूर्वकल्पना आम्हाला दिली गेलेली असती तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी त्या गेटवर हजर राहिलो असतो. पण याची कुठलीही पूर्वकल्पना त्यांच्याकडून आम्हाला दिली गेली नव्हती. त्याबद्दल त्यांना जर काही तसदी झाली असेल तर आम्ही क्षमा मागतो. एवढ्या प्रतिभावंत व्यक्तीला अडवणं इतकं मी मोठा नाही, मी एक साधा नोकर आहे.